हिवाळी अधिवेशनाचा आजचा 5वा दिवस आहे। अधिवेशन संपायला आलं, आता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत। मात्र तरीही झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा मुद्दा विधिमंडळात का मांडण्यात आला नाही असा सवाल उपस्थित होतोय। या प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नसल्याबद्दल हायकोर्टानं सवाल केला। मात्र असं असतानाही विरोधकांचे या प्रकरणावर मौन पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांबाबत विरोधकांचं तेरी भी चूप और मेरी भी चूप असं धोरण आहे का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय। विरोधकांचा पार्थ पवारांना सॉफ्ट कॉर्नर आहे का अशीही चर्चा सुरू आहे। त्यामुळे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण दडपलं जाणार का अशी चर्चा रंगली आहे। 90 कोटी रुपये खर्च केले 7 दिवसासाठी, म्हणजे प्रत्येक दिवसाचा 12 ते 13 कोटी 12.8 crores एका दिवसाचा खर्च आहे अधिवेशनाचा। ते खर्च कशाला झाला? लोकांचे विषय मांडायला, आपल्या महाराष्ट्राला कसं समृद्ध करायचं, आत्ताचं जे एवढं देणं झालंय ते कसं कमी करायचं याच्यावर फोकस करायचा सोडून जो येतोय तो वाटेल ते बोलतोय। बिबट्यांच्या विषयावर गंभीरतेने विचार मांडले पाहिजे होते, त्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे। तर हे असे फॅन्सी ड्रेस घालून तिथे खाव खाव करत असतील तर अशा लोकांना काय म्हणायचं? त्याच्यात आणि एक आमदार तर ते तिथे जाऊन म्हणतात की आपण त्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा दिला पाहिजे। इतकी बुद्धिमत्ता असलेले जर आपले आमदार तिथे अधिवेशनात पोचले तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागल्याशिवाय होणार नाहीये। जे हिवाळी अधिवेशन आहे त्याला काय म्हणावं तेच कळत नाही। याला आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन म्हणायचं का फॅशन शो म्हणायचं का कोणी यायचं काहीही विधानं करायची? कारण आता हे जे फोटो बघितले, हा एक पडळकरांचा, हा ठीक आहे, हा भाग आपण समजू शकतो की AI ड्रिव्हन आहे। पण ह्या वेशात जर आपले आमदार यायला लागले, ह्या वेशात जर आपले आमदार येऊन विषय मांडायला लागले, हास्यास्पद आहे सगळं। म्हणजे बुद्धीची काय पातळी आहे किंवा दिवाळखोरी जरी आपण म्हटलं तरी हे कमी लेखलं जाणार नाही। सगळीच लोक, म्हणजे म्हणून मी आज असे असंख्य जे ट्विटरवर मेसेजेस आहेत ते बघितले की हा काय हिवाळी अधिवेशन चाललंय का हा फॅशन शो चाललाय। कडनं श्वेतपत्रिका काढण्यात यावी। 2000 ते 2025 जितक्या सरकारी जमिनी, गायरान जमिनी आरक्षणाच्या, म्हणजे हॉस्पिटलचं आरक्षण, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचं आरक्षण किंवा मंदिरांच्या जागा सुद्धा ढापल्या गेल्या आहेत। बारामतीतल्या काही जागा ढापल्या गेल्याचं माझ्याकडे सगळे जे पेपर आले आहेत। तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतंय या सगळ्यांवर श्वेतपत्रिका काढण्याची अत्यंत गरज आहे। सरकारने 2000 ते 2025 ही पूर्ण श्वेतपत्रिका काढावी अशी जनतेतर्फे जनतेची प्रतिनिधी म्हणून मी मागणी करते।